या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल बडेपीर, लक्ष्मी मार्केट, विजापूर वेस्ट, सोलापूर। दुसरी शाखा मुस्लिम बादशाहपेठ, जिंदाशाह मदार चौक, सोलापूर। तुमच्या विरुद्ध पोलिसात तक्रार देतो असे म्हणत 1 लाखाची मागणी केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, यातील फिर्यादी दीपक प्रल्हाद भोसले, राहणार लक्ष्मीनगर, चंडक प्रशालेजवळ, बाळे, सोलापूर। बाळे कॉर्नर येथील अक्षय फुलारी यांच्या अभिषेक हेअरस्टाईल नावाचे सलून असून फिर्यादी मागील 5 ते 7 वर्षांपासून येथे कटिंग दाढी करता जात होते। अक्षय याच्या मागणीवरून फिर्यादी यांनी अक्षय यास उसने पैसे दिले। दिलेल्या पैशांपैकी 13,000 रुपये येणे बाकी आहेत आणि ते पैसे देण्यासाठी तो टाळाटाळ करत होता। 12 ऑक्टोबर 2023 रोजी अक्षयने फिर्यादीची ओळख यातील आरोपी दत्तात्रय याच्याशी करून दिली आणि उरलेले पैसे दत्तात्रय देईल असे म्हणाला। फिर्यादी पैशांचा व्यवहार तुमच्यात आणि माझ्यात आहे असे म्हणाले असता यातील आरोपी दत्तात्रय विनाकारण फिर्यादीशी वाद घालून त्याच्या अंगावर धावून गेला आणि थोड्या वेळाने फिर्यादीच्या मोबाईलवर फोन करून त्यांचे नाव माने असल्याचे सांगून तुम्ही पैसे परत मागितले तर तुम्ही माझ्या बायकोच्या अंगावर गेला, अशी तुमच्या विरुद्ध पोलिसात तक्रार करेन असे धमकावून 1 लाख रुपयांची मागणी केली। फिर्यादी घाबरून थोडे थोडे करून 1 लाख रुपये फिर्यादीने दिले। यातील आरोपींनी फिर्यादी विरुद्ध महिलेची कोर्ट केस केलेली आहे ती काढून घेतो, नाही तर तुमच्या नोकरीवर गंडांतर आणतो असे वेळोवेळी धमकावून सोलापुरात विविध ठिकाणी बोलावून फिर्यादीकडून एकूण 1,61,000 रुपये काढून घेतले। तसेच यातील आरोपी अभिजित याने फिर्यादीस हत्याराचा धाक दाखवून हायकोर्टातील केस मागे घेण्यासाठी म्हणून आणखीन 1,50,000 रुपयाची जुलमीने मागणी केली। या प्रकरणी यातील फिर्यादीने दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित आरोपी अभिजित रमेश जाधव, दत्तात्रय उर्फ दीपक तुकाराम माने, दोघेही राहणार सोलापूर, यांच्या विरुद्ध फौजा चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संबंधित घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील हे करत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।